प्रेक्षको नमस्कार, तुम्ही पाहतात आपला आवाज. खरतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आपला आवाजने प्रत्येक प्रभागात जाऊन त्या ठिकाणचा प्रभागाचा आढावा घेण्यास सुरुवात केलेली आहे. आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज जनमताचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागात जाऊन त्या ठिकाणची परिस्थितीचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. त्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये, ज्यामध्ये लांडेवाडी असेल, गव्हाणे वस्ती असेल, भोसरी गावठण असेल, खंडोबा माळ असेल, त्याचबरोबर सँडविच कॉलनी असेल, या सगळ्या जागांचा समावेश होतो. या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्या ठिकाणी कोणते प्रश्न जे आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांचा उमेदवार कसा असावा, या ठिकाणचं जे नगरसेवक आहेत त्यांनी कशा पद्धतीने कामं केलेली आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत. खरं तर 2017ला शेवटची निवडणूक झाली, त्यानंतर 2022ला त्याचा कार्यकाळ संपला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जवळपास 3.5-4 वर्ष प्रशासक राजवट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर होती. या 8 वर्षामध्ये एकंदरीत या प्रभागामध्ये काय विकास झालाय, कोणते विकास कामे प्रलंबित राहिलेले याचा आपण आढावा घेणार आहोत. अपेक्षा काय तुमच्या की बाबा हे काम झालं पाहिजे तुमच्या प्रभागात, अशा गोष्टी ज्या आल्या नाही तुमच्या प्रभागात त्या बाकीच्या प्रभागामध्ये आहे तुमच्या प्रभागात आल्या पाहिजे? आमच्याकडे कसं आहे की ओपन जिम्स पाहिजे आम्हाला. बर, आमच्याकडे नाही ओपन जिम्स खंडोबावर. आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण आहोत. तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी राहता. काय एकंदरीत समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये, कोणते विकास कामाची प्रलंबित राहिलेली आहे? प्रभाग 7 असू द्या किंवा 6 असू द्या, आज आळंदी आणि दिघेला जोडणारे रस्तेच नाही भोसरीतनं. हे तुमच्या ड्रेनेज, पाणी किंवा इतर गोष्टी ह्या नगरसेवकाचं कर्तव्य आहे. परंतु इथली जी मुख्य समस्या आहे, नाशिक रोड पासून आज दिघेला जायला रस्ता नाहीये. त्याच्यानंतर आळंदी रोड, म्हणजे आज तुम्ही जर पिंपरीहून किंवा निगडीहून पुण्यावरनं किंवा दीव रोडवरनं जर लोहगाव एअरपोर्टला जायचं म्हटलं तर तुमचं फ्लाईट मिस होतं. एवढी ह्या आळंदी रोडला ट्रॉफिक आहे. आणि 2च रस्ते, जेवढे रस्ते महापालिकेने डीपी मध्ये घेतलेत किंवा आरक्षित आहे, अजूनही एकही रस्ता पूर्ण झाला नाही. त्यामुळे भोसरीमध्ये प्रामुख्याने ट्रॉफिकची समस्या खूप गंभीर आहे. ड्रेनेज पाणी हे महापालिका पुरवू शकते, पण याच्यातलं वरचं अतिक्रमण, त्याच्यानंतर दिघे रस्ता मोकळा केला पाहिजे, आळंदी रस्ता मोकळा केला पाहिजे. आज अँब्युलन्स जर येतात आपल्या इथं आळंदीच्या पलीकडे एकही मोठं हॉस्पिटल नाही, वायसीएम वगळता. त्यामुळे उर्वरित सर्व पेशंट इकडे येतात. खरं तर हा जो भाग आपण पाहिला तर खंडोबा माळाचा भाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाट वस्ती आहे, रस्ते छोटे, त्या ठिकाणी आणखी काही समस्या उद्भवतात. त्यामुळे नाही, महापालिकेने जे आता TDR देऊन काही आरक्षित केलेत ना, ते नुसते TDR दिलेत, पण प्रत्यक्ष त्याचा ताबा घेऊन कारवाईच केली नाहीये. ती जर कारवाई केली, आज सीमेच्या लगतची जी सीमा भिंत आहे तिथला जो रस्ता TDR झालेला आहे, तर ते TDRचा रस्ता जर ताब्यात घेतला तर दिघ रोड आणि आळंदी रोडची मोठी समस्या आहे, ट्रॉफिक मधून सुटणार आहे. ती आज काळाची गरज आहे, कारण भोसरीला पर्यायी रस्ताच नाही. 2च रस्ते फक्त, आळंदीला जाण्यासाठी किंवा दिघीला जाण्यासाठी. आता मागच्या आपण पाहिलं 2017ला निवडणूक झाली, 22 पर्यंत तो कार्यकाळ होता, त्यावेळेस नगरसेवक निवडून गेले. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 4 वर्ष जवळपास प्रशासक राजवट होती या ठिकाणी. त्यावेळेस का नाही ही कामं झाली? यावेळी म्हणजे हे कुठेतरी पाठपुरावा करायला आपले नागरिक कमी पडले का, महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष झालं? नाही, लोकप्रतिनिधीच मुळात दुर्लक्ष आलं. याचा पाठपुरावा का लोकप्रतिनिधी केला पाहिजे होता. ती आरक्षण ताब्यात घेऊन रस्ता विकसित केला पाहिजे होता. आज भोसरीचे काय होतंय, आज बघा मी एका पेपरमध्ये वाचलं की मराठवाड्यामध्ये 4-5 जिल्ह्यां मिळून जेवढं रजिस्ट्रेशन 40,000 गाड्यांचं झाले, एकटा पुणे जिल्ह्यामध्ये 70,000 गाड्याचं दिवाळी अखेर RTO कडे रजिस्ट्रेशन झालेत. म्हणजे आपलं पुणे म्हणजे किती वेगाने वाढते आणि त्या मानाने रस्ते अपुरे पडतात. रस्ते पूर्ण केले गेले पाहिजे. आणखी काय आपल्या ह्या भागात समस्या आपण पाहतोय? प्रभाग क्रमांक 7 हा भोसरी विधानसभेचा एकदम मध्यम भाग येणारा भाग आहे. गव्हाणे वस्ती आपल्याकडं, सँडविच कॉलनी आहे, आपला खंडोबा माळाचा परिसर आहे, लांडेवाडी परिसर आहे. काय एकंदरीत समस्या संपूर्ण प्रभागात किंवा कोणती अशी विकास कामाची गरज झालेली आहे आणि नागरिक समाधानी आहेत? नाही, आता तसं पाहायला गेलं ना, पाण्याच्या टाकीसाठी कुठली जागा आरक्षित महापालिका करीत नाही. आज जे गार्डन आहे तिथं पाण्याच्या टाक्या झाल्या पाहिजे, लोकांना नागरिकांना वेळेत पाणी पुरवलं पाहिजे. आज ह्या नाशिक रोड पासून पलीकडं जवळजवळ एकच पाण्याची टाकी आणि त्या पाण्याच्या टाकीच्या ह्याच्यावरती अवलंबून 7 नंबर प्रभाग आहे, 6 नंबर आहे. अंदाजे यांची जर आपण मतदार यादीमध्ये मतदारांची लोकसंख्या पाहिली, कमीत कमी 2 लाख लोकसंख्या आहे नाशिक रोडच्या ते दिघ रोड पर्यंत.
म्हणजे त्याच्यात तुमचं चक्रपाणी वसाहत असेल, आळंदी रोड असेल, पोस्ट ऑफिसचा जुना परिसर असेल, सँडी कॉलनी असेल आणि एकच पाण्याची टाकी. तर पाण्याच्या टाक्या या प्रामुख्याने केल्या तर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आता आपण पाहतो निवडणुका लागलेत, अनेक इच्छुक उमेदवार तुमच्याकडे येणार आहेत. काही माजी नगरसेवक असतील, काही पडलेले उमेदवार असतील. काय अपेक्षा आहेत तुमच्या प्रभागातला नगरसेवक कसा असावा, त्याचं तुमच्या प्रभागाप्रती विजन काय पाहिजे? त्याचं विजन प्रामुख्याने रस्ता. मी आता मग अशी सांगितल्याप्रमाणे की भोसरी आळंदी रोड आणि दुबे रोड याला पर्यायी रस्ता शोधला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी पाण्याची टाकी एकच आहे आज, आता कमीत कमी 3 ते 4 पाण्याच्या टाक्या या व्हायला पाहिजे. कारण पूर्वी FSI नव्हता, आता FSI वाढल्यामुळं बिल्डिंगची उंची वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या फ्लॅट तयार होतात ते जास्तीत जास्त प्रमाणात होतात. पूर्वी बैठी चाळी होत्या, त्या बैठी चाळी पाडून आज 12-12 मजलीचे टावर या भोसरीच्या परिसरामध्ये उभं राहतात. यांना पुढे जाऊन पाण्याची जास्त गरज आहे.